नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं की बाजारपेठ म्हणजे काय आणि विपणन म्हणजे काय याची आपण थोडक्यात ओळख करून घेतली होती. बाजारपेठेची व्याख्या आपण बघितली. बाजारपेठेचं ढोबळमानाने वर्गीकरण हे कसं केलं जातं, त्याचे वर्गीकरणाचे आपण एकूण 7 वर्गीकरण बघितले. आता आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत सविस्तररित्या विपणन म्हणजे काय, विपणन ही संकल्पना कशी तयार झाली, विपणनाची व्याख्या काय आहे, त्यामध्ये कोणकोणते घटक येतात, या सगळ्याचा अभ्यास आपण इथे करणार आहे. मग विपणन म्हणजे काय? विपणन ही एक अशी व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. कारण उद्योग झाला, व्यापार असेल, व्यवसाय असेल, यांच्या सगळ्यांच्या दृष्टीने आज विपणनाला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. विपणन एक खूप महत्त्वपूर्ण अशी भूमिका त्यामध्ये बजावत असताना दिसते. मग विपणन म्हणजे नक्की काय? आता एखादा विक्रेता असेल तर त्या विक्रेत्याच्या दृष्टीने विपणन म्हणजे काय असू शकतं? विक्री करणं असू शकतं. एखादा जाहिरातदार असेल त्याच्या दृष्टीने विपणन म्हणजे काय? जाहिरात करणं. एखादा उत्पादक असेल तर उत्पादकाच्या दृष्टीने विपणन म्हणजे आपण काय सांगू शकतो? त्या वस्तूचं योग्य प्रकारे वितरण करणं म्हणजे काय? विपणन. म्हणजे काय झालं आहे की विपणन ही संकल्पना सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित अशी एक संकल्पना आहे. विपणन आपण इंग्लिशमध्ये मार्केटिंग हा शब्द वापरतो आणि तोच शब्द लॅटिन भाषेमध्ये मार्केटस असा संबोधला जातो. मग आता विपणन म्हणजे फक्त विक्री करणं किंवा वितरण करणं एवढ्यापुरतंच मर्यादित आहे का? नाही. केवळ विक्री करणे म्हणजे विपणन नव्हे, तर अन्य अनेक काही बाबींचा समावेश यामध्ये होत असतो. विक्री ही केवळ त्यातला एक घटक भाग आपण म्हणू शकतो. म्हणजे काहींना असं वाटतं की वस्तू वितरित केली किंवा विकली म्हणजेच विपणन, तर हा अर्थ चुकीचा आहे. कारण काय? मार्केट किंवा मार्केटिंग यामध्ये फरक आहे किंवा मार्केटिंग आणि सेलिंग याच्यामध्ये देखील फरक आहे. या सगळ्या संकल्पना एकच नाही आहेत. विपणन प्रक्रिया आणि आर्थिक प्रगती यांचा काहीतरी परस्पर संबंध मानला जातो. परंतु विक्री, विपणन, बाजार या सगळ्या संकल्पना कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. यामध्ये आपण बाजार म्हणजे बाजारपेठ आपण ही संकल्पना आधीच्या लेक्चरमध्ये समजून घेतली. आता आपण विपणन म्हणजे काय बघणार आहोत. आपण विपणन म्हणजे काय याची व्याख्या आपण सर्वप्रथम समजून घेणार आहे. बघा, पहिली व्याख्या काय दिली बघा. उत्पादकांकडून उपभोक्त्यांपर्यंत वस्तू व सेवांचा प्रवास संचलित करणारी जी काही व्यावसायिक कार्य आहेत तिला आपण विपणन म्हणतो. म्हणजे यामध्ये वस्तू किंवा सेवा ज्या आहेत त्या उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत पोहोचत आहेत किंवा संचलित करताय असा त्यांचा एक प्रवाह आहे आणि या प्रवाहामध्ये अनेक कार्य पार पाडली जातात. ह्या सगळ्या कार्यांचा समावेश हा विपणनामध्ये होत असतो. ही व्याख्या अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांची आहे. बघा, दुसरी व्याख्या काय दिलेली आहे. उत्पादन ते उपभोग असा वस्तू आणि सेवांचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या व्यापारी क्रियांना विपणन असे म्हणतात. म्हणजे इथे हा जो काही प्रवाह आहे, उत्पादित झालेला माल हा उपभोक्त्यापर्यंत पोहोचवण्याचा हा जो काही प्रवाह आहे, ह्या प्रवाहामध्ये अनेक क्रियांना पार पाडावं लागते. पहिल्या व्याख्येत बघितलं की त्याच क्रियांना आपण व्यावसायिक कार्य म्हणतोय. यामध्ये आपण म्हणतो की व्यापारी क्रिया आहेत, ह्या सगळ्या पार पाडल्या जे विपणन झाले असे आपण म्हणू शकतो. ही जी व्याख्या आहे ती दिली आहे फिलिप कोटलर यांनी. यामध्ये अनेक बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत त्या यामध्ये समाविष्ट आहेत. पुढची एक व्याख्या अजून आपण बघणार आहोत. वस्तू आणि सेवा यांचे मूल्य पैशांच्या किमतीत ठरवून त्याचे विनिमय करण्याची जी काही आर्थिक प्रक्रिया आहे तिला आपण विपणन असं म्हणू शकतो. आता पहिल्या ज्या आहेत आपण त्याच्यामध्ये फक्त बघितलं की याच्यामध्ये व्यावसायिक कार्य आहेत किंवा मग काही व्यापारी क्रिया आहेत त्या पार पाडल्या की तुमचं विपणन झालं असं म्हणू शकतो. पण नुसतं वस्तू विक्री करणं, खरेदी करणं
एवढाच त्यामध्ये समावेश असतो का? नाही. इथे काही आर्थिक प्रक्रिया देखील पार पाडल्या जातात. मग त्या आर्थिक प्रक्रिया म्हणजे काय? जे काही आपण वस्तू खरेदी किंवा विक्री करत असतो, ती खरेदी विक्री ही पैशाच्या स्वरूपात केली जाते. म्हणजे विक्रेता आपली वस्तू विकत असतो, तर खरेदीदार ती वस्तू विकत घेऊन त्या बदल्यामध्ये काही मूल्य हे विक्रेत्याला देत असतो. आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे आपण त्याला आर्थिक प्रक्रिया असे म्हणू शकतो. आणि ती जेव्हा प्रक्रिया होते तेव्हाच पूर्ण विपणन झाले असं आपल्याला म्हणता येईल. उत्पादित जी काही वस्तू आहे ती वस्तू आणि बाजार यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणारी आणि वस्तूचा मालकी हक्क जो आहे त्यामध्ये बदल घडवून आणणारी जी काही विपणन प्रक्रिया आहे ती एक व्यावसायिक प्रक्रिया आहे. यामध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेतल्या जातात, त्यांच्या आवश्यकता काय आहे त्यांचा शोध घेतला जातो आणि मग त्यानंतर मागणी निर्माण केली जाते त्या वस्तू आणि सेवांसाठी. एकदा मागणी निर्माण झाली का त्या मागणीचा विस्तार करणंही तितकंच गरजेचं आहे आणि या सगळ्याच प्रोसिजरला आपण विपणन असे म्हणतो. या विपणनामुळे काय होतं आहे, जीवनमान जे आहे त्याची उंचावण्याची शक्यता खूप जास्त होते. जीवनमानाची निर्मिती करून ते समाजाला प्रदान केलं जातं. हे विपणनामध्ये अभिप्रेत आहे. यामध्ये जे काही घटक वर्ग अनेक आहे, त्यामध्ये खरेदीदार आहे, विक्रेता आहे, मध्यस्थ आहे आणि शेवटी अंतिम उपभोक्ता म्हणजे ग्राहक देखील आहे. ह्या सगळ्या घटकांचं काय होतं, जीवनमान हे उंचावत जाते जर आपली ही विपणनाची प्रक्रिया प्रभावीरित्या पार पाडली तर. यामध्ये रूप, स्थळ, वेळ, मालकीची उपयुक्तता ह्या सगळ्यांचा विचार इथे केला जातो आणि ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या एकात्मक पद्धतीने विपणन म्हणता येईल. याला आपण एक व्यवस्थापकीय प्रक्रिया असं देखील म्हणू शकतो. कारण का, याच्यामध्ये जी काही उत्पादित केलेली वस्तू आहे आणि बाजार आहे याच्यामध्ये समन्वय साधला जातो आणि त्याद्वारे ती वस्तू ही आपण ग्राहकापर्यंत पोचवत असतो आणि ग्राहकाला त्यामधून आपण समाधान देऊ शकतो. ग्राहकाला आपण एक सक्षम ग्राहक असं बनवू शकत असतो. यामध्ये मालकी वस्तूचे हस्तांतरण घडून येत असते. आता विपणन कार्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? विपणन कार्य हे काय, एक प्रकारचं व्यावसायिक कार्य आहे. त्याच्यामध्ये विनिमय प्रक्रिया ही अंतर्भूत असते. त्यामध्ये वस्तूचे विनिमय होतो, वितरण होत असते. पण हा विनिमय केव्हा होईल, जेव्हा आपल्याला मानवी गरजा माहिती असतील, त्यांच्या आवश्यकता माहिती असतील, तेव्हाच आपण त्याची मागणी निर्माण करू शकतो, मागणीचा विस्तार करू शकतो. त्याद्वारे आपण ग्राहकांना समाधान देखील देऊ शकतो. उत्पादनानंतर आपण ती उत्पादित वस्तू किंवा त्या सेवा उपभोक्त्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामधनं काहीतरी आर्थिक प्रक्रिया घडत असते. आर्थिक प्रक्रिया घडली की मग मालकी हक्काचं जे काही हस्तांतरण आहे ते केलं जातं. यामुळे जीवनमान उंचावत जातं. व्यवस्थापकीय प्रक्रिया इथे पार पाडली जाते. विपणन ही अशी एक प्रक्रिया आहे की जिथं एकत्रीकरण केलं जातं, प्रसरण केलं जातं, समानीकरण केलं जातं, वर्गीकरण होते, पणन कार्य आहे तिथे, संग्रहण आहे, संस्करण आहे, परिवहन आहे, अर्थपुरवठा, बाजारपेठ संशोधन अशी अनेक कार्ये इथे पार पाडली जातात आणि ह्या सर्वांनाच एकत्रितरित्या विपणनाचे घटक असे म्हटले जाते. विपणनाला खूप महत्त्व प्राप्त झाले आज, कारण विपणनाशिवाय आज दुसरा पर्याय नाही आहे. चांगले विपणन करणं खूप महत्त्वाचे. त्यामध्ये पारंपरिक विपणन देखील आहे आणि आधुनिक विपणन देखील इथे आहे. आधुनिक काळामध्ये उद्योग किंवा व्यवसाय, व्यापार यांच्या दृष्टीने विपणन ह्या प्रक्रियेला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं आहे. म्हणजे एखादा व्यवसाय विपणन प्रक्रिया किती प्रभावीपणे राबवत असतो यावरच त्या व्यवसायाचे, व्यापाराच्या, उद्योगधंद्याचे जे काही यश अपयश आहे ते अवलंबून असते.
त्यामुळे विपणन ही प्रक्रिया जितकी कार्यक्षमपणे कार्यरत राहील तेवढं त्या व्यवसायासाठी ते चांगलं आहे. मोठमोठ्या उद्योगधंद्यांमध्ये स्वतंत्रपणे एक विपणन विभागाची निर्मिती केली जाते आणि त्याद्वारे हे विपणनाचे सर्व कार्य हे बघितले जात असतात. ह्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की विपणन ही संकल्पना काय आहे. विपणनाची आपण व्याख्या बघितली. इथे आपण 3 व्याख्या बघितल्या आणि त्यानंतर आपण बघितलं की विपणनाचे घटक काय काय आहेत, त्या घटकांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश झाला आहे, आपण त्याचा अभ्यास इथे बघितला. धन्यवाद.